हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ ज्ञानेश्वरी. आज आपण बघणार आहोत B.Ed मराठी प्रथम वर्षातील प्रथम सेमिस्टर अध्यापनाचे मानसशास्त्र यातील प्रकरण दुसरंमधील आपला राहिलेला दुसरा भाग. तर त्यात उपपत्ती पाहू आपण. यात 4 उपत्त्या आहे. पहिली उपपत्ती आहे पॅव्लोवची अभिजित अभिसंधान उपपत्ती. प्रास्ताविक. पॅव्लोव हा एक रशियन शास्त्रज्ञ होता. त्याने कुत्र्यावर प्रयोग करून हे सिद्ध केले की नैसर्गिक उद्दीपनासोबत एखाद्या कृत्रिम उद्दीपनावर वारंवार दिलेले प्रयोग तर ते प्राणी त्या कृत्रिम गोष्टीलाही नैसर्गिक प्रतिक्रिया देऊ लागते. यालाच अभिसंधान असे म्हणतात. त्यानंतर आपण बघू पॅव्लोवचा प्रयोग. प्रयोगाची मांडणी. पॅव्लोवने एका भुकेल्या कुत्र्याला प्रयोगासाठी निवडले. कुत्र्याला अन्नाची थाळी दाखवली. त्याच्या तोंडात लाळ सुटायला ही नैसर्गिक प्रक्रिया. तो त्या अन्न देण्यापूर्वी घंटा वाजवण्यास सुरुवात केली. घंटा वाजवणे, अन्न देणे अशी कृती वारंवार केली. निकाल. काही काळानंतर अन्न न दाखवता केवळ घंटा वाजवला तरी कुत्र्याच्या तोंडात लाळ सुटू लागली. म्हणजे कुत्रा घंट्याच्या आवाजाशी अभिसंधान झाला. अभिसंधानाचे महत्त्वाचे नियम. त्यात पहिला दृढीकरण. दृढीकरण. कृत्रिम उत्पादन घंटा आणि नैसर्गिक उत्पादन अन्न वारंवार दिल्याने अभिसंधान पक्के होते. त्यानंतर सामान्यीकरण. कुत्र्याला मूळ घंट्याच्या आवाजाने सारखा दुसरा आवाजही लाळ गाळण्यास प्रतिक्रिया देते. जसं उदाहरणार्थ सारख्याच आवाजाचे 2 घंटे. त्यानंतर विलोपन. जर घंटा वाजूनही अनेक वेळा अन्न दिलेच नाही तर कालांतराने कुत्रा लाळ गाळणं बंद करतं. यालाच विलोपन म्हणतात. आणि भेदबोधन. 2 वेगवेगळ्या आवाजामधील फरक ओळखायला शिकवतो. या प्रयोगामध्ये असे दाखवले आहे की एक कुत्रा आहे. त्या कुत्र्याला अन्न द्यायच्या अगोदर घंटा वाजवायचा, त्यानंतर अन्न द्यायचं. अशी प्रतिक्रिया वारंवार केली. त्यामुळे कुत्र्याला सवय झाली की घंटा वाजवल्यानंतर आपल्याला अन्न येते. काही वेळा घंटा न वाजवला तरी बी कुत्रा लाळ गाळायचा. अभिजात अभिसंधान उत्पत्तीचे शैक्षणिक महत्त्व काय आहे? कृतीवर भर. चांगल्या सवयी. मुलांना स्वच्छता, शिस्त आणि अभ्यासात चांगली सवय लावण्यासाठी अभिसंधानाचा वापर करता येतो. भय घालवणे. जर मुलांना एखाद्या विषयात किंवा वस्तूची भीती वाटत असेल तर आनंदी वातावरणाशी त्यांना अभिसंधान करून ती भीती दूर करता येते. साहचर्य. चित्राच्या माध्यमातून शब्द शिकवणे. उदाहरणार्थ अक्षरासोबत अननसाचे चित्र दाखवणे हे अभिसंधानाचे उदाहरण आहे. पुनरावृत्ती. कोणत्याही गोष्टीचे अध्यापन करताना वारंवार सराव केल्यास मुलांना शिकण्यास पक्के होते. या प्रयोगामधील महत्त्वाच्या संज्ञा. नैसर्गिक उद्दीपन म्हणजे अन्न. नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे लाळ सुटणे. आणि त्यानंतर अभिसंधित उद्दीपन म्हणजे घंटा. आणि अभिसंधित प्रक्रिया म्हणजे केवळ घंटाच्या आवाजाने लाळ सुटणे. इथे हा पॅव्लोवचा प्रयोग संपलेला आहे. परीक्षेमध्ये जर पॅव्लोवचा प्रयोग लिहायचा असला तर पहिले प्रास्ताविका लिहायची की पॅव्लोव हा कोण होता. त्यानंतर त्यांचा प्रयोग लिहायचा. प्रयोगामध्ये त्यांनी काय वापर केला तर पहिले एक कुत्रा, अन्न आणि घंटा हे 3 मुख्य उद्दिष्टे आहे. त्यात आपण एक कुत्र्याला घेतो. सर्वप्रथम आपण ही प्रक्रिया एका कुत्र्यावर करतो. कुत्रा तिथे त्याला अन्न देतो तेव्हा नैसर्गिक पद्धतीने लाळ निर्मिती होते. त्यानंतर आपण घंट्याचा नाद करतो तर ते केल्यानंतर कुत्र्याची लाळ निर्मिती होत नाही. त्यानंतर आपण घंट्याचा नाद सोबत अन्न पण देते तेव्हा कुत्र्याला लाळ निर्मिती होते. असेच आपण वारंवार वेळा करतो ती प्रक्रिया. त्यानंतर कुत्र्याला असं जाणवते की आपण घंटा वाजवल्यानंतर आपल्याला अन्न मिळते. तर कुत्र्याला घंट्याचा आवाज ऐकू आला की कुत्र्याची लाळ निर्मिती सुरू होऊन जाते. यावरून असं आहे की आपण एखाद्या विद्यार्थ्याला कोणती पण चांगली सवय लावायसाठी त्याला आपण कृत्रिम पद्धतीने त्यावर परिवर्तन घडवून आणू शकतो. हे या प्रयोगामध्ये सांगितलेले आहे. हा प्रयोग इथे संपलेला आहे. आपण दुसरा प्रयोग बघूया. आता आपण हे दुसरी उपपत्ती बघूया. स्निकरची उपपत्ती. यात B.F. स्नियर
या अमेरिकेतील मानसशास्त्र ही उपत्ती मांडलेली आहे. त्यांच्या मते मानव वर्तन हे साधक स्वरूपाचे असते, म्हणजे प्राणी स्वतः काही कृती करतो आणि त्यानंतर मिळणाऱ्या परिणामावरून तो शिकत असतो. तर स्निकरचा उंदरावरील प्रयोगाची रचना. स्निकरने एका भुकेल्या उंदराला एका विशिष्ट पेटीत म्हणजे स्निकर बॉक्समध्ये ठेवलं. प्रक्रियेत पेटीत एक दांडा होता. उंदराने इकडे तिकडे फिरताना चुकून त्या दांड्याला दाबला की त्यातून अन्नाची गोळी मिळायची. मग त्याला वारंवार ते केल्यावर कळलं की या दांड्याला आपण दाबल्यानंतर यातून आपल्याला अन्न मिळते. तर तो प्रत्येक काही वेळानंतर तो त्या दांड्याला दाबायचा आणि अन्न मिळवायचा त्या बॉक्समध्ये टाकल्यानंतर. अन्नाचे बक्षीस मिळाल्यावर उंदीर पुन्हा पुन्हा दांड्याला दाबायला शिकला. येथे उंदराने स्वतःहून केलेली कृती दांड्याला दाबणे ही अन्न मिळवण्याची साधन ठरली. उपत्तीचे ठळक वैशिष्ट्ये. प्रतिसादाला महत्त्व. पॅव्लोवच्या प्रयोगात उद्दीपक अन्न महत्त्वाचे होते, तर स्निकरच्या मते प्रतिसाद रिस्पॉन्स जास्त महत्त्वाचा होता. दृढीकरण. ज्या गोष्टीमुळे विशेष प्रतिसाद देणारा वेग वाढतो त्याला दृढीकरण असे म्हणते. उंदराने अन्नासाठी दिलेला प्रतिसाद. सक्रियता. या अभिसंधानात शिकणारा प्राणी निष्क्रिय नसून स्वतः कृती करण्यासाठी स्वतंत्र आणि सक्रिय असतो. त्यानंतर दृढीकरणाचे प्रकार आणि योजना. प्राथमिक दृढीकरण जे शारीरिक गरजांशी संबंधित असते, उदाहरणार्थ भूक, तहान, अन्न. त्यानंतर दृढीकरण योजना. समयांतर दृढीकरण. ठराविक वेळेनंतर बक्षीस देणे. गुणोत्तरी दृढीकरण. ठराविक संख्येचे योग्य प्रतिसाद दिल्यावर बक्षीस देणे. या उपत्तीमध्ये शैक्षणिक महत्त्व हे आहे. बक्षीस आणि प्रोत्साहन. विद्यार्थ्यांना चांगले वर्तन केल्यास त्यांना लगेच शाबासकी किंवा बक्षीस दिले तर वर्तन दृढ होते. क्रमिक अध्ययन. कठीण विषयात छोट्या छोट्या भागात विभाजून शिकवल्यास आणि प्रत्येक पायरीवर प्रोत्साहन दिल्याने मुले लवकर शिकतात. चुकीचे वर्तन टाळणे. शिक्षक किंवा नकारात्मक परिणामाद्वारे चुकीच्या सवयी दूर करता येते. स्वयं अध्ययन. विद्यार्थी स्वतःच गतीने स्वतः कृती करायला शिकते. या प्रयोगावरून हे कळले की विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट प्रोत्साहन बक्षीस आपण दिलं तर त्याला त्याची सवय होते, तर तो स्वतःहून सगळ्या गोष्टी करते. हे ह्या प्रयोगात सांगितलं. आता आपण बघूया तिसरा प्रयोग. आता ही तिसरी उपत्ती. समाकारवादी किंवा समिष्टवादी उपत्ती. या उपत्तीचे पुरस्कार मॅक्स वर्दमार, कोल्हार आणि कोपका या जर्मन मानसशास्त्रांनी केलेला आहे. ग्लेस्टर म्हणजे आकारबंध किंवा समाकार होय. त्याच्या मते अध्ययन हे तुकड्या तुकड्यात न होता संपूर्ण परिस्थितीत आकलन होते. याचा प्रयोग 1. कोल्हारच्या चिंपॅन्झीवर प्रयोग. कोल्हारने सुलतान नावाच्या एका बुद्धिमान चिंपॅन्झीवर विविध प्रयोग केलेले आहे. खोक्यातील प्रयोग. एका पिंजऱ्यात उंचीवर केळी टांगल्या होत्या आणि बाजूच्या खोक्यात ठेवलेली होती. चिंपॅन्झीने प्रथम उडी मारून प्रयत्न केला पण यश आले नाही. काही वेळाने त्याने शांत बसून विचार केला आणि त्याला मर्मदृष्टी प्राप्त झाली. त्याने एकावर एक खोकी रचली आणि केळी मिळवली. त्यानंतर कठीण प्रयोग. पिंजऱ्याबाहेर ठेवलेली केळी मिळवण्यासाठी त्याने 2 छोट्या काड्या एकमेकात जोडल्या, एक लांब काडी तयार केली आणि आपली समस्या सोडवली. मर्मदृष्टीने अध्ययनाची प्रमुख वैशिष्ट्ये. संपूर्ण परिस्थितीचे दर्शन. अध्ययन होण्यासाठी समस्या आणि त्यातील विविध घटकांमधील परस्पर संबंध समजणे आवश्यक असते. त्यानंतर अचानक होणारे अध्ययन. मर्मदृष्टी हे प्रयत्न प्रमोद पद्धतीसारखी सावकाश न घडता अचानक एका विशिष्ट क्षणी प्राप्त होते. बौद्धिक कार्य. हे अध्ययन केवळ शारीरिक हालचालीवर अवलंबून नसून ते एक उच्च दर्जाचे बौद्धिक कार्य आहे. संक्रमण. एकदा मर्मदृष्टीने एखादी समस्या सोडवली की तशाच प्रकारे नवीन परिस्थितीत ती माहिती सहज वापरता येते. यावाल्या प्रयोगामध्ये आपण बुद्धीचा प्रयोग करून त्या समस्येतून आपण बाहेर निघू शकतो.
या उपपत्तीचे नियम: समानतेचा नियम: सारख्या दिसणाऱ्या घटकाची गट बदलून आपण माहिती ग्रहण करतात. समीपतेचा नियम: जे घटक एकमेकांजवळ असतात त्याचा आपल्याला एक संच म्हणून बोध होतो. संवृत्त नियम: अपूर्ण माहितीमध्ये स्वतःच्या मनाला दुवे जोडून ती पूर्ण करण्याची आपली कला असते. उदाहरणार्थ, तुटक रेषांचे वर्तुळ पूर्ण पाहणे. त्यानंतर शैक्षणिक महत्त्व: पूर्वार्धाकडून भागाकडे. शिक्षकाने धडे शिकवताना प्रथम त्याचा सारांश पूर्ण रूप सांगावे, त्यानंतर त्याचे भाग शिकवावे. पोपटाचीला विरोध: अर्थ न समजताना पाठांतर करण्यापेक्षा विषयाचे आकलन होण्यावर भर द्यावे. समस्या निराकरण: विद्यार्थ्यांनी स्वतः विचार करून समस्या सोडवण्याची संधी द्यावी, ज्यामुळे त्यांची विचारशक्ती वाढते. विचारांची सांगड: भूगोल, इतिहास किंवा विज्ञान शिकवताना त्यातील विविध घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट करावा. ही आपली तिसरी उपपत्ती झाली. यात आपण स्वतःच्या बुद्धीचा वापर करून कसे समस्या सॉल्व्ह करायच्या ते बघितल्या. त्यानंतर चौथी उत्पत्ती, विकासाची उत्पत्ती. यामध्ये जीन पियाजे या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे. ही उत्पत्ती: पियाजे यांच्या मते बालकांच्या बुद्धीवर विकास हा ठराविक टप्प्यातून होतो. त्यांना काही महत्त्वाच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. प्रथम, मूलभूत संकल्पना. आकृतिबंध: मेंदूतील माहिती साठवण्याचा कप्पे किंवा एखादी वस्तू, कृती समजून घेण्याची पद्धत. उदाहरणार्थ, बाळ जन्मताच वस्तू चोखायला शिकतो आणि हे एक आकृतिबंध आहे. त्यानंतर सात्मीकरण: नवीन माहिती जुन्या माहितीशी जोडून घेणे. त्यानंतर समावेश: जुन्या माहिती बदल करून नवीन परिस्थितीनुसार स्वतः बदलवणे. त्यानंतर समतोल: सात्मीकरण आणि समावेश याच्यातील ताळमेळ बसवून बुद्धीचा विकास करणे. हे 4 आपले मूलभूत संकल्पना आहेत. त्यानंतर बोधात्मक विकास: 4 अवस्था असते: वेदकारक अवस्था, क्रियापूर्वी अवस्था, मृत क्रियात्मक अवस्था आणि औपचारिक क्रियात्मक अवस्था. तर सर्वप्रथम आपण बघूया वेदकारक अवस्था. या काळात मुले ज्ञानेंद्रिय, डोळे, कान आणि स्पर्श याच्या हालचालीद्वारे जग समजून घेतात. हे 0 ते 2 वर्षाचे असते. जेव्हा बाळ जन्मताच ते 2 वर्षापर्यंत असते. क्रियापूर्वी अवस्था: बाळ 2 ते 7 वर्षाचं असते तेव्हा होत असते. मुले भाषा बोलायला शिकतात, मात्र त्यांना वस्तूचे आकार बदलले तरी वजन तेच राहते. त्यानंतर मृत क्रियात्मक अवस्था. ही अवस्था 7 ते 12 वर्षांच्या मुलांमध्ये असते. मुले तर्कसंगत विचार करू लागतात. त्यांना वर्गीकरण आणि क्रमवारी लावणे जमतात. त्यानंतर औपचारिक क्रियात्मक अवस्था. ही अवस्था 13 वर्षाच्या वरील मुलांसाठी असते. मुले अमूर्त गोष्टी, उदाहरणार्थ प्रमेय, कल्पनाशक्ती विचार करू लागतात. ही बुद्धीच्या विकासाची सर्वोत्तम पातळी आहे. अशा 4 अवस्था असतात जे बोधनात्मक विकासाच्या आहेत. त्यानंतर ब्रुनो यांनी अध्ययन उपपत्ती सांगितली आहे. ब्रुनो यांनी माहिती कशी मिळवली जाते आणि ती कशी शिकवली जाते यावर भर दिलेला आहे. तर प्रथम, निष्क्रिय मार्ग: प्रत्येक कृती करून शिकवणे, उदाहरणार्थ सायकल चालवणे. त्यानंतर प्रतिमात्मक मार्ग: चित्रे, आकृत्या किंवा मानक प्रतिमेद्वारे शिकवणे. त्यानंतर प्रतीकात्मक मार्ग: भाषा, चिन्हे आणि शब्दांच्या माध्यमातून अमूर्त विचार करणे. ब्रुनर यांच्या उपपत्ती मुख्य वैशिष्ट्ये: अध्ययनकर्त्याचे स्वरूप: शिकण्यापूर्वी विद्यार्थ्याला त्याच्या मानसिकदृष्ट्या तयार करणे. त्यानंतर ज्ञानाची मांडणी: माहिती अशा प्रकारे मांडली पाहिजे की ती विद्यार्थ्याला सहज समजेल. त्यानंतर सादरीकरणाचा क्रम: सुरुवातीला कृती, मग चित्रे आणि शेवटी शब्द असा क्रम असावा. त्यानंतर बक्षीस व शिक्षा: बाह्य बक्षीसपेक्षा, उदाहरणार्थ चॉकलेट, मुलांना स्वतः काहीतरी नवीन समजल्याचे जो आनंद मिळतो त्यावर प्रेरणा, तो जास्त महत्त्वाचा असतो. ती ब्रुनोची उपपत्ती झाली. आता एरिकसनची उपपत्ती बघूया. यामध्ये व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सामाजिक आणि भावनिक
विकासाचा विचार केला जातो. समाजापेक्षा अपेक्षा आणि व्यक्तींच्या गरजा यातून विकास घडतो. पियाज सांगतात की मुलांचे वय वाढते तसे त्यांचे विचार करण्याची दर्जा बदलते. ब्रुनो सांगतात की विषयाची मांडणी सोप्याकडून कठीणाकडे केल्यास मुले प्रभावीपणे शिकतात. अशा आपण इथे 4 उपपत्ती बघितलेल्या आहे. सर्वप्रथम आपण पेलोची उपपत्ती बघितली. यात आपण कुत्र्यावर प्रयोग केला. त्यानंतर स्निकरची बघितली. त्यात आपण उंदरावर प्रयोग केला. नंतर आपण स्किनरची उपपत्ती बघितली. यात आपण उंदरावर प्रयोग केला. यानंतर आपण तिसरी उपपत्ती समाकारवादी उपपत्ती. यात आपण चिंपॅन्झीवर प्रयोग केलेला आहे. त्यानंतर शेवटली विकासाची उपपत्ती. यात आपण विद्यार्थ्यांच्या बुद्धीनुसार त्यांच्या अध्ययन करण्याची शक्ती बघितली आहे. लहानपासून तर मोठ्यापर्यंत आपण असं ज्ञान त्यांना प्राप्त व्हावं यात वेगवेगळे प्रयोग केलेले आहे. इथे आपल्या 4 उपपत्त्या संपलेल्या आहे. प्रकरण 2 आपलं इथे पूर्णपणे संपलेलं आहे. पहिला पार्ट 1 आपल्या चॅनलवर अपलोड आहे. हा पार्ट 2 आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रॉब्लेम्स आल्यात कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता बेल आयकॉनवर प्रेस करा. थँक्यू.